नमस्कार मित्र, तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र व इतर इमारत बांधकाम कामगार मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र व इतर इमारत बांधकाम कामगार मंडळाकडे ऑनलाईन बांधकाम म्हणून नोंदणी करावी लागेल. ऑनलाईन नोंदणी केलेल्याच बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल. बांधकाम कामगार मंडळाकडून मुख्य 4 योजना राबविल्या जातात. तर कल्याणकारी योजनांमध्ये सर्वात पहिली योजना सामाजिक सुरक्षा. सर्वात पहिली योजना नोंदणी असलेल्या कामगारांसाठी विवाहासाठी 30,000 रुपये मिळतील. त्यानंतर प्रधानमंत्री श्रम योगी मनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या सर्व योजनांचा तुम्हाला ज्याची नोंद आहे त्याला लाभ मिळेल. मुख्य 4 योजनांमधील दुसरी योजना शैक्षणिक. या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 मुलांसाठीच लागू होतील. इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2,500 रुपये व इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5,000 रुपये मिळतील. इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी किमान 50% वर गुण प्राप्त असतील तरच 10,000 रुपये मिळतील. त्यानंतर इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीही 10,000 रुपये मिळतील. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी 20,000 रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीसाठी. त्यानंतर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1,00,000 रुपये. त्यानंतर अभियांत्रिकी पदवीकरिता 60,000 रुपये. याच्यासाठी लागणारे कागदपत्र: मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले गुणपत्र, चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या पावती बोनाफाईड हे सर्व कागदपत्रे त्यासाठी लागतील. बांधकाम कामगाराच्या मुलांना MSCITचे क्लास मोफत मिळतील. त्यानंतर शासनमान्य पदवीसाठी 20,000 रुपयेही देण्यात येतील. त्यानंतर आरोग्यविषयक योजना: नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000, गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000 रुपये लाभार्थी कामगार त्याच्या/तिच्या कुटुंबियांसाठी. एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजकाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत ठेव बंद. त्यानंतर रुपये 2,00,000 75% किंवा कायमचे अपंगत्व असल्यास त्या व्यक्तीला 2,00,000 रुपये मिळतील. त्याच्यानंतरची योजना आहे 4 नंबरची योजना आहे आर्थिक योजना. कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपये मिळतील. कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 2,00,000 रुपये मिळतील. अटबंध कामगार आवास योजना शहरी व अर्थसहाय्य 2,00,000. अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2,00,000. कामगार मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता रुपये 10,000 रुपये वय 50 ते 60 वय मर्यादापर्यंत मिळतील. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विद्युत पतीस 24,000 मिळतील 5 वर्षाकरिता. त्यानंतरची योजना आहे गृहकर्जावरील रुपये 6,00,000 पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा 2,00,000 हे बिनाव्याजी तुम्हाला मिळतील.